आपण पाहतात महाराष्ट्रातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। हिंगणघाट तालुक्यात गारपीट व वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा तडाखा। BRS पक्षाचे डॉक्टर उमेश वावरे यांनी केली बांधावर जाऊन पीक पाहणी व जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अनेक गावात दिनांक 11 फेब्रुवारी 2024 ला दुपारी 4 ते 5 च्या दरम्यान अचानक गारपिटी व वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिके हिरावून नेली। यात प्रामुख्याने कापूस, तूर, चणा, गहू, ज्वारी अशा अनेक पिकांचे नुकसान झाले। याची माहिती मिळताच BRS पक्षाचे डॉक्टर उमेश वावरे असंख्य कार्यकर्त्यांसह सातेफळ शिवारात पीक पाहणी करण्यासाठी गेले असता शेतकऱ्यांनी आपली व्यथा डॉक्टर उमेश वावरे यांच्या समोर मांडली की अजूनही शासनाने कोणतेही कर्मचारी त्यांच्या शेतात आले नसून पंचनामेही केले नाहीत। डॉक्टर उमेश वावरे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले। ते म्हणाले, पासून वर्धा जिल्ह्यात सर्वत्र वादी वारा आणि गाऱ्याचा फटका पडला आहे। आपण हिंगणघाट क्षेत्रातल्या सातेपाय शिवारात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। आपण शेताच्या बांधावर आहोत। आपल्यासमोर आहे डॉक्टर वावरे साहेब, त्यांच्याशी आपण बातचीत। तसं मला सांगा, आज आपण पहिले नेते आहे जे शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची पाहणी करताय, तुमचं काय म्हणणं आहे? मी डॉक्टर उमेश वावरे, मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, त्यामुळे मला शेतकऱ्यांचं जे दुःख आहे हे चांगल्या प्रकारे कळते, म्हणून मी पहिल्यांदा शेतकऱ्याच्या बांधावरती आलो आहे। आज संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये सर्वत्र गारपिटीने मोठा तडाखा दिला आहे। गव्हाचं मोठ्या प्रमाणे नुकसान झालं आहे, चण्याचं नुकसान झालं आहे, कापसाचं नुकसान झालं आहे, तसेच भाजीपाल्याचं पण नुकसान झालेलं आहे। तर अशा परिस्थितीमध्ये एक तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे, कापसाला भाव नाही आहे, सोयाबीनला भाव नाही आहे आणि वेगवेगळ्या कडधान्याला भाव नसून, आणि दुसरीकडे असं जर नुकसान झालं, त्यांची गहू उद्ध्वस्त झाला आहे, त्यांचा चणा उद्ध्वस्त झाला आहे, त्याचा कापूस उद्ध्वस्त झाला आहे, अशा परिस्थितीत यांना सहकार्य कोण करेल? तर आमची शासनाला अशी विनंती आहे की तुम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर पंचनामे करा, पण आमची या उलट एक त्यांना सांगणं आहे की यांचे पंचनामे न करता तुम्ही सरसकट यांना 50,000 रुपये हेक्टरी आर्थिक मदत करा। आणि तसेच त्या शेतकऱ्याबद्दल तुम्हाला जर वाटत असेल तर आज अशा परिस्थितीमध्ये शेतकरी उभा होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचं सरसकट कर्ज सुद्धा माफ करा। एकूणच मला सर सांगा, शेतकऱ्याला जर शासनाने मदत नाही केली, तुमच्या मागणीप्रमाणे सरसकट जी मदत नाही केली, तर तुम्ही काय पाऊल करणार? मी माझ्यासोबत आता सगळं शेतकरी आहे, शेतकरी वर्ग आहे। शेतकरी वर्गाने मला बोलावलं, मी आलो आणि शेतकऱ्याच्या व्यथा मी ऐकून घेतल्या। त्याच्यामुळे शेतकरी माझ्यासोबत असल्यामुळे मी एक जन आंदोलन उभारेन आणि महाराष्ट्र सरकारला धारेवर धरल्याशिवाय सोडणार नाही। आपण पाहतात महाराष्ट्रातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान।